सह्याद्री क्रीडा मंडळ टिळकनगर चेंबूर। मी अध्यक्ष राहुल गजानन वाळन। असं ज्याच प्रकारे सह्याद्री क्रीडा मंडळाचे एक वैशिष्ट्य असतं, दरवर्षी नवीन एक मोठा देखावा तयार केला जातो भक्तांसाठी आणि भक्तांपर्यंत। आता या वर्षीचं वैशिष्ट्य काय आहे या भक्ताचं आणि या सर्व देखाव्याचं? सह्याद्री क्रीडा मंडळाचं हे 48 वर्ष आहे। अनेक चांगले देखावे आपण सादर केलेले आहेत आणि यावर्षी संकटमोचन हनुमान या बेसवर आम्ही इथे हनुमान मंदिर स्थापन केलेलं आहे। सर गेल्या अनेक वर्षांपासून मंडळ हे या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करत असतो। याचाच एक हनुमान मंदिर नेमकं जे उद्दिष्ट आपल्याला थोडी संकल्पना कशी दिली असेल? महाराष्ट्रावर येणारं संकट हे दूर व्हावं या एकाच संकल्पनेने आम्ही इथे मंदिर बनवलेलं आहे संकटमोचन हनुमान। सर इथे देखाव्या संदर्भात काय माहिती सांगा, कशा पद्धतीने हा देखावा बनवण्यात आला आहे, कशा पद्धतीने तयारी कशी होती या संदर्भात? 2 महिन्यापासून याचं काम चालू होतं। आपण बघाल बाहेरून तर पूर्ण दगडरूपीमध्ये एक पहाड बनवलेलं आहे आणि पहाडच्या आतमध्ये जसं आलात की तसं एक मंदिराचं स्वरूप इथे दिसतं तुम्हाला। सर काही गणेश भक्तांना संदेश देण्याचा प्रयत्न आहे का या माध्यमातून? काय भक्तांना गणेश भक्तांना एवढंच सांगेन की शिस्तबद्ध पद्धतीने हा गणेशोत्सव साजरा व्हावा। सर गेले अनेक वर्षांपासून बरेच देखावे जातात, त्या संदर्भात माहिती म्हणजे आधीचे देखावे काय होते, आताचे देखावे संदर्भात काय? मैसूर पॅलेस, लाल किल्ला, शनिवार वाडा, स्टार क्रूज, डिझनीलँड, पांडा विलेज, कृष्ण मंदिर, राम मंदिर असे विविध देखावे आपण इथे उभे केलेले आहेत आणि त्यातूनच हा संकटमोचन हनुमान मंदिर हे उभं राहिलेलं आहे। सर संकटमोचन हनुमान हे आपण देखावा बनवण्यानंतर आपल्या सर्व सहकारी असतील कशा पद्धतीने तयारी झाली त्या संदर्भात थोडी माहिती आहे? 2 महिने इथे काम चालू केलं। 2 महिन्यानंतर आपण हे बघताय सगळं स्वरूप। इथे 50 ते 60 कारागीर इथे लागले होते। चांगले पेंटर असतील, वर्कर असतील फिल्म इंडस्ट्री मधले, त्यांनी याची पूर्ण आराखडा तयार करून काम चालू केलं। तुम्हाला माहिती गणपती उत्सव पावसाळ्यातच येतो आणि पावसाचाही त्रास होत असतो, त्या सगळ्यांमधून त्यांनी हा इथे देखावा कार्यकर्त्यांनी उभा केलेला आहे। बंबाच्या रूपासंदर्भात काय सांगाल? म्हणजे बंबाचं रूप जे आहे अगदी एकदम असं सुंदर असं रूप दिलं आहे बाप्पाच्या रूपासंदर्भात। बाप्पा सुंदरच असणार ना। बाप्पाला तुम्ही जेवढं जास्ती अजून सजवाल तेवढं बाप्पा अजूनच सुंदर दिसत आहे।